नमस्कार. फिरोज खान, विनोद खन्ना, झीनत अमान या तिघांनी अभिनय केलेला एक चित्रपट आला होता कुर्बानी. आणि त्या कुर्बानी चित्रपटातलं गीत होतं कुर्बानी 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 अल्लाह को प्यारी है कुर्बानी. आणि अजून एक कुठला तरी चित्रपट त्यातलं गाणं, त्या गाण्याचे बोल आहेत शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. एक गाणं. मला ही दोन गाणी आजकाल पिक्चर खूप आठवायला लागलेत. ही दोन गाणी आठवतात. हां, ते एक राहिलं ना, असा असा हात चोळत बोलणं, तर मी नेहमी करतो म्हणे. मी आत्तापर्यंत कधी केलं नाही, पण मला चित्रपट फार आठवायला लागलेत. असं हात चोळत बोलून सांगतो. हां, काही जण म्हणतात हो मी हात चोळत बोलतो म्हणून करायचं. बाकी काय आपल्याला काय दुसरं काय नाही. तर ही दोन चित्रपट आणि दोन गाणी जरा लक्षात ठेवा. बघा, कुर्बानी अल्लाह को प्यारी हे आम्हाला माहीत होतं. म्हणजे त्या कुर्बानीसाठी बकरा निवडावा लागतो. ते अजून काहीतरी असेल त्याच्या डोक्यावर बिक्यावर तर भारीच काम अजून. आणि मग असे निवडलेले ताजे ताजे बकरे अल्लाच्या समोर कापायचे, किंवा त्याच्या नावाने कापायचे, समोर नाही, माफ करा, त्याच्या नावाने कापायचे आणि त्याची कुर्बानी देऊन टाकायची. आणि मग ते त्याचा गोश्त जगात वाटप करायचा. अशी ती कुर्बानीवाली ईद, बकरी ईद आपण साजरी केली आहे. आणि याचं बाहेर कुणी कापून घाण करू नये, त्या कत्तलखान्यात जावं, त्याची घाण पडू नये म्हणून रस्त्यावर कापू नका अशी मागणी केली जात होती. आणि या मागणीला संजय राऊतांनी जोरदार विरोध दर्शवत कुर्बानी कशी आवश्यक असल्याचं सांगितलं. मग त्यांनी काय काय उदाहरणं दिली, 51 रेड्याची उदाहरणं दिली, हे केलं. बाकीचं काय बोलले ते ऐका, जाऊ द्या, कशाला उगीच आपण भानगडीत पडा. ते काय बोलले सांगायच्या, तुम्हीच ऐका. महाराष्ट्र हे मांसाहारी है. छत्रपति शिवाजी महाराज का महाराष्ट्र है. हम क्षत्रिय है, हम मराठा है. हम तो ये कुर्बानियाँ देते रहेंगे. हम अपने भी देश के लिए कुर्बानी देते हैं. अगर हम कुर्बानियाँ नहीं देंगे तो देश और महाराष्ट्र कैसा बचेगा. ऐकलं. आता मला जरा शिकारी खुद यहाँ शिकार हो गया है आणि अल्लाह को प्यारी है कुर्बानी हे गाणं जरा तुम्हाला जरा विस्ताराने समजून सांगायचं. एक सरकार उद्धव ठाकरेंचं स्थापन झालं होतं 2.5 वर्षाकरता. आणि झाल्याबरोबर संजय राऊतांना अपेक्षित होतं की उद्धव ठाकरे त्यांच्या भावाला राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री करतील, पण केलंच नाही. आणि मग संजय राऊतांनी एक ट्विट केलं. ट्विटही बघा, त्यातला शेर फार छान होता. महफूज सारे बादशाह वजीर और शहजादे, जो बेघर है तूफान में वो महज प्यादे है. मग ते बुद्धिबळाच्या त्याचं छत, बाहेर प्यादे मोकळे आणि बादशाह वजीर सगळे आतमध्ये. आता वजीर कोण, बादशाह कोण, शहजादे कोण, आपल्या लक्षात यायला वेळ लागत नाही. शहजादा आदित्य, बादशाह उद्धव, प्यादे आपलं वजीर जे मंत्री झाले ते, आणि संजय राऊतचे भाऊ सुनील राऊत मंत्रिमंडळाच्या बाहेर. त्यामुळे ती वेदना संजय राऊतांनी व्यक्त केली होती. आणि मला वाटतं त्यावेळेला बकरं कोण असेल कुर्बानीचं संजय राऊत होते. म्हणजे जगाच्या समोर जायचं, बोलायचं, सगळ्यांना अंगावर घ्यायचं, सगळ्यांच्या शिव्या खायच्या. म्हणजे मला कधी कधी मी जेव्हा संजय राऊतांवर बोलतो ना, तेव्हा मला वाईट वाटतं की अरे आपण काय एकट्याच माणसावर बोलतोय. ते तर बिचारे यातले पीडित आहेत. म्हणजे त्या कुर्बानीच्या बळी जाणाऱ्या बकऱ्याच्या पोटी एक सहानुभूती वाटायला लागते. तशी सहानुभूती संजय राऊतांच्या विषयी वाटत होती की काय यांची अवस्था आहे. बरं तुम्ही बघा, म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आरोप कोणाकोणावर झाले. म्हणजे काही आरोप नार्वेकरांवर झाले, काही आरोप परबानवच्च्यावरती झाले, काही आरोप अजून कोणावरती झाले, संजय राऊतांच्या वरती झाले. जेलमध्ये कोण गेलं? एक अकेला संजय राऊत. शिवसेनेतलं कुणीही जेलमध्ये गेलं नाही. एकटे संजय राऊत 100 डेज जेलमध्ये राहिले. 100 डेज. काय काय गमवलंय संजय राऊतांनी. म्हणजे ते किहिमला स्वप्ना पाटकरांच्या सोबत घेतलेले प्लॉट बायकोच्या नावाने, बिचाऱ्यांचे ते प्लॉट ईडीने जप्त केले. मग त्या प्रवीण राऊतांच्याकडून पैसे घेऊन दादरला का कुठे घेतलेला फ्लॅट तो जप्त झाला. आता त्या फ्रेंड्स कॉलनीतलं भांडूपचं एक घर त्यांच्याकडे आहे. अजून काही असेल पण आहे,
तेवढं एक शिल्लक आहे. बाकीच्यांची प्रॉपर्टी पण गेली, जेलमध्ये पण जावं लागलं, प्रॉपर्टी पण जप्त झाली, आजारपण पण मागं लागलं. काय कुठे खाली काय झालं मला माहीत नाही, पण आजारपण पण मागं लागलं. सगळं घडलं. मग मनात विचार येऊ लागला, हा कुर्बानीचा बकरा म्हणजे उबाठासाठी संजय राऊत तर नाही. काय लॉस व्हायचा आहे तो राऊतांचा होऊ दे, त्यांचं नुकसान होऊ दे आणि बाकी आमचं भलं होऊ दे, असा तर विचार कोणाच्या मनामध्ये नसेल. मग हा बकरा होतोय असं लक्षात आल्याबरोबर कुर्बानी कुर्बानी कुर्बानी, उबाठा को प्यारी है कुर्बानी, असं संजय राऊत की कुर्बानी असं गाणं येता येता मग दुसऱ्या गाण्यातल्या त्या ओळी आठवू लागल्या. शिकारी खुद यहाँ शिकार हो गया. जे उद्धव ठाकरे शिकार करायला निघाले होते तेच तर कुर्बानीचे बकरे झाले नाहीत ना, किंवा संजय राऊत त्यांनाच तर कुर्बानीसाठी पुढे आणत नाहीत ना. बघा कसं आहे, लक्षात ठेवा. एक ते ट्विट, एक तर संजय राऊतांच्या मनातली वेदना, ठसठस, सल, खदखद, काही शब्द द्यावं, पर्यायी शब्द खूप येतात, ते व्यक्त करणारी होती. आणि त्यानंतर संजय राऊतांनी ज्या ज्या कृती केल्यात त्या फार महत्वाच्या आहेत. उद्धव ठाकरेचं सरकार आल्याबरोबर संजय राऊतांनी सामना ऑनलाईनला, जिथे फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली जात होती, म्हणजे सामनाचा कार्यकारी संपादक मुलाखत कोणाची घेत असेल तर ती फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची असायची, दुसऱ्या कोणाची नाही. म्हणजे संजय राऊतांनी अजून कुणाची तरी मुलाखत घेतली वेगळ्याची असं कधी घडलं नाही. सामनाच्या मुखपृष्ठावर ठाकरेंचीच मुलाखत असायची, तिथे मुलाखत आली शरद पवारांची. टायटल काय आलं? एक शरद बाकी गारद. एक शरद बाकी गारद. शरद पवारांची मुलाखत सामनाच्या फ्रंट पेजला आली, ऑनलाईन पेजवर आली, आणि ठाकरे गारद झाले असं काही घडलंय का? मग राऊतांनी ठरवलं एक शरद हाती धरायचा आणि हे सगळे गारद करायचे. उद्धव ठाकरेंच्यासाठी खुर्चीची धावपळ करताना कधी संजय राऊतांना बघितलं नाही, पण शरद पवारांच्यासाठी खुर्चीची धावपळ करताना संजय राऊत दिसत होते. दिल्लीत ज्येष्ठ नेते आहेत, त्यांची व्यवस्था केलीच पाहिजे, हे सगळं मान्य आहे, पण आपला जो सुप्रीम नेता आहे त्याची व्यवस्था काहीच करायची नाही, हे काय धोरण होतं का? उगाच कुर्बानी प्यारी नाही असं वाटत आहे मला. आता जरा पुढे जाऊया. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्य असताना त्या होऊ नयेत, शिवसेनेचाच खासदार होऊ नये अशी व्यवस्था करून शरद पवारांच्या सोबत हातमिळवणी करून पवारांना खासदारकीसाठी पुढं करणे आणि शिवसेनेचा एक राज्यसभेतील खासदार कमी करणे. संजय राऊतांची शिवसेनाच बळीचा बकरा करण्याची युबिटी खेळी नव्हती ना, हा तर डाव नव्हता ना. ते ट्विट ते हे जरा बघा. मधली अजून एक घटना आहे. शरद पवारांच्या लेकीला आपल्या लेकीच्या लग्नात निमंत्रण देऊन त्यांच्यासोबत संजय राऊतांनी मुक्तपणे नृत्य केलं होतं. त्याचे व्हिडिओही व्हायरल झाले होते. या नृत्यात संजय राऊत आपली जवळीकता शरद पवारांशी जास्त दाखवत होते का? 4 तर घटना आहेत अशा बोलल्या, त्या तर किती आहेत. जेवढी उद्धव ठाकरेची तरफदारी केलेली नसेल तेवढी जास्त तरफदारी शरद पवारांची केली आहे. मग जे उद्धव ठाकरे संजय राऊतांना कुर्बानीचा बकरा बनवून हलाल करू पाहत होते, तेच उद्धव ठाकरे संजय राऊतांच्यासाठी तसाच बकरा बनलेत का? एवढाच एक माझा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की सांगा. नमस्कार. जागृतीचा विधायक बुरुज